नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भामध्ये ताजा अंदाज देणार आहे. समोर आपण बघतो मध्य प्रदेशवर एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि त्याचं अस्तित्व तसं कमी होत चाललेलं आहे. परंतु राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश याच्या काही भागावर त्याचा परिणाम राहण्याची शक्यता पुढील 24 ते 48 तास आहे. त्याच वेळेस बंगालच्या उपसागरात पुन्हा एक नव्याने चक्राकार स्थिती देखील तयार होण्याची शक्यता आहे. आता आपण सध्या महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी निरभ्र आकाश दाखवण्यात आलेलं आहे. आज देखील महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस झाला आहे आणि आपण जेव्हा खंड आहे असं सांगतो तेव्हा शेतकरी म्हणतात आम्हाला पाऊस कसा झाला, तर एक लक्षात घ्या, विखुरलेल्या स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस होईल अशा प्रकारचा अंदाज आपण दिलेला आहे. म्हणजे खंड कशाला म्हणायचं, तर महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडणार नाही आणि त्यामुळे आपल्याला तो खंड अनुभवावा लागेल. अतिशय कमी क्षेत्रावर जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या पावसाला त्या स्थानिक स्वरूपाचा पाऊस असं म्हटलं जातं. त्यामुळे आम्ही सध्या स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडेल, परंतु कुठलीही हवामान प्रणाली, एखादा कमी दाब, चक्राकार स्थिती, डिप्रेशन महाराष्ट्रावर येणार नाही आणि सर्वदूर मोठे पाऊस होणार नाहीत असा आमचा अर्थ आहे. म्हणजे मोठा पाऊस होणार नाही याचाच अर्थ खंड आहे. आपण या ठिकाणी बघतो कोकणमध्ये सध्या 10 ऑगस्टला जी नोंद आहे पावसाची ती 97% आहे. तीच मध्य महाराष्ट्रामध्ये 116% पाऊस झालेला आहे. मराठवाड्यामध्ये मात्र 85% पावसाची नोंद आहे. तर 88% पावसाची नोंद ही विदर्भामध्ये आहे. इथे -12 म्हणजे 88%. आणि आता महाराष्ट्रामध्ये काल आपण बघितलं 102, 101% होतं, ते आता 100%वर आलेली आहे. 109%वरून आपण आता 100%वर म्हणजे 9% पावसाची घट झालेली आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे आता जिल्हे जसं अकोला आणि वाशिम हे देखील पुढील 2 दिवसामध्ये किंवा उद्याच रेड होणार आहेत, कारण त्या ठिकाणची पर्जन्यमान हे -20%वर पोहोचणार आहे. त्यामुळे जिल्हे दुष्काळी वाढत जाणार आहेत. आपण भारताची जर आकडेवारी बघितली तर सध्या भारतामध्ये एकूण पाऊसमान हे 88%वर पोहोचलेलं आहे, जे 12%ची घट आहे. एकूण पाऊस हे 88% नोंदला गेला आहे आज 10 ऑगस्टला. आणि आज भारतामध्ये जो पाऊस झाला आहे त्याचाही आपण अंदाज घेऊयात. जो मुख्य पावसाचा प्रवाह होता तो या ठिकाणी आहे. त्यानंतर थोडा पाऊसमान या भागात झालेलं आहे. बाकी भागात फारसं पावसाळी वातावरण नाही. काही प्रमाणात या ठिकाणी एक पॉकेट दिसतंय आणि याही ठिकाणी एक पॉकेट आहे. अशा पद्धतीने ठिकठिकाणी देशामध्ये पाऊस झालेला आहे. मात्र महाराष्ट्राची स्थिती बघितली तर पश्चिम विदर्भ, संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची नोंद गेल्या 24 तासात दाखवण्यात आलेली नाही. एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा एक सर्क्युलेशन चक्राकार स्थिती या ठिकाणी तयार होण्याची शक्यता आहे. एक मध्य भारतावर या ठिकाणी आहे. या दोघांमध्ये ट्रप आहे आणि या ट्रपमुळे या ठिकाणी पाऊस होतोय. त्याचा थोडा भाग विदर्भापर्यंत आलेला आहे. बाकी महाराष्ट्रामध्ये कोकणात थोडं पावसाळी वातावरण या ठिकाणी होताना दिसतंय, किंवा बाकी भारतात विशेष पाऊस नाही. मात्र 11 आणि 12 तारखेला महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी स्थानिक वातावरण असण्याची शक्यता आहे. कोकणातही पाऊस वाढू शकतो. 13 तारखेला देखील विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. 14 तारखेला देखील विदर्भ किंवा महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपाची शक्यता JFS मॉडेलने व्यक्त केली आहे. या मॉडेलने तरी 15 तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होण्यास सुरुवात होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. उद्या 11 तारखेला महाराष्ट्रामध्ये ECMW मॉडेलने ECMW मॉडेलने पावसाची परिस्थिती निर्माण होईल. साधारण पश्चिम विदर्भ, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग
पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, लातूर, धाराशिव, इकडे परभणी, नांदेड, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर किंवा अगदी अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगावपर्यंत पावसाची शक्यता आहे. कोकणातही पावसाचं प्रमाण असं अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक पावसाळी परिस्थिती उद्या महाराष्ट्रात अपेक्षित आहे. 12 तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात थोडं या वादळी प्रणालीचा परिणाम होऊ शकतो. मात्र महाराष्ट्रामध्ये अंतर्गत भागात मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल, स्थानिक स्वरूपाचं वातावरण काही ठिकाणी तयार होईल. काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस देखील होण्याची शक्यता आहे. कोकणात देखील पावसाचं प्रमाण असू शकतं. 13 तारखेला मात्र किरकोळ पावसाळी परिस्थिती राहील कोकणामध्ये. 14 तारखेला विदर्भ आणि कोकण थोडं नांदेड, परभणी, बीड च्या दरम्यान पावसाळी परिस्थिती आहे. विशेष पावसाचं वातावरण नाही. 15 तारखेला मात्र विदर्भात जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. आणि साधारणपणे एक असा अनुभव आहे की 15 ऑगस्ट नंतर बंगालच्या उपसागरामध्ये वेगवेगळ्या हवामान प्रणाली विकसित होतात आणि त्या मध्य भारतावर सुरुवातीला येतात, नंतर त्या महाराष्ट्राकडे झुकतात. परंतु असा पॅटर्न अजून सुरू झालेला नाही. तो 15 तारखेनंतर कधीही सुरू होऊ शकतो. मात्र आम्ही त्याची वाट पाहतो आहोत. आपण 5 दिवसाचा अंदाज बघतो 10 तारखेपर्यंत. 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये थोडं प्रमाण जास्त आहे आणि कोकणामध्ये बऱ्यापैकी पाऊस होईल असा अंदाज आहे. त्या व्यतिरिक्त देखील जळगाव जिल्ह्यात, अकोला, अमरावती, अगदी यवतमाळ, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर, इकडे नांदेड, परभणी, अगदी लातूर, धाराशिव, सोलापूर, बऱ्याच भागामध्ये पाऊस होईल. परंतु तो किरकोळ स्वरूपाचा असेल, स्थानिक स्वरूपाचा असेल. आता आपण प्रत्यक्ष बघतो की ठिकठिकाणी आज देखील पावसाचे केंद्र होते. त्यामुळे स्थानिक स्वरूपाचा पाऊस पावसाळ्यानिमित्त पडत असतो. परंतु त्याला मोठं क्षेत्र नसल्यामुळे आपण चांगल्या पावसाचं लक्षण त्याला दाखवू शकत नाहीत. उद्या 2 वाजल्यापासूनच आपल्याला उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिकच्या काही भागात, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. अगदी अहिल्यानगरपर्यंत स्थानिक वातावरण राहील. तर एकूणच उद्या 11 तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात हलका ते मध्यम, कधी काही ठिकाणी मुसळधार पाऊस देखील होऊ शकतो मेघगर्जनेसह. त्यामुळे 11 तारखेला महाराष्ट्रात पाऊस आहे हे आम्ही सर्वच जण सांगतो आहोत. यात काही नवीन नाही. 12 तारखेला मात्र थोडं पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, सोलापूरच्या काही भागामध्ये, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या काही भागामध्ये, घाटमाथ्यावर ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. आपण बघतो मराठवाड्यातही पावसाचे स्थानिक वातावरण असणार आहे. त्यानंतर जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड या भागात, अहिल्यानगर पूर्वच्या काही भागात 13 तारखेला देखील पावसाची शक्यता आहे. 14 तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे. मग तो सोलापूर जिल्ह्यात पाऊस असू शकतो, लातूरमध्ये असू शकतो, परभणी, नांदेड, वाशिम, बुलढाणा, जळगाव या क्षेत्रात हा असू शकतो. इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये असू शकतो. कोकण घाटमाथ्यावर असू शकतो. त्यामुळे स्थानिक पाऊस राहील. म्हणजे आम्ही खंड सांगितला म्हणजे पाऊसच पडणार नाही असं नाही. पाऊस पडणार आहे, परंतु त्याचं प्रमाण कमी असणार आहे. त्यानंतर आपण बघतो की 15 तारखेला देखील सोलापूर पूर्व, बार्शी, लातूर, नांदेड, इकडे वाशिम आणि विदर्भात कोक घाटमाथ्यावर देखील पावसाची शक्यता आहे. यात विदर्भात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. सोळा तारखेला त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याचदा एखाद्या अभ्यासकांनी खंड सांगितला
तर दुसरे त्याच्या अपोजिट खूप पाऊस सांगतात. म्हणजे ही अंतर्गत स्पर्धा निर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो किंवा शेतकऱ्यांना पाऊस सांगणारा माणूस आवडतो आणि त्यामुळे यदाकदाचित अशा प्रकारची स्ट्रॅटेजी म्हणून सुद्धा काही हवामान अभ्यासक हवामान अंदाज सांगतात की काय, असा मला एक संशय यायला लागलेला आहे. परंतु जी सत्य परिस्थिती मॉडेल्समध्ये दाखवली जाते ती आपल्याला दाखवणं आवश्यक आहे. मनाचा ओढून ताढून आणलेला अंदाज हा नेहमीच बरोबर येईल असं नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.